चला डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंटकडे वळू आपण. बघा, हिटिंग एलिमेंटची डिझाईन करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे. सर्क्युलर कंडक्टर असेल तर त्याचा डायमीटर काढायचं आहे, लेंथ काढायची. आणि जर कंडक्टिंग स्ट्रीप असेल तर त्याची जाडी, रुंदी आणि लांबी ह्या 3 गोष्टी काढायच्या. ओके. सो वेन हिटिंग एलिमेंट इज सप्लाय इट कॅरीज करंट अँड हीट इज डेव्हलप. आफ्टर सम टाईम अ स्टेडी स्टेट इज रिचेस. म्हणजे सप्लाय दिल्याच्या नंतर हीट तयार होते आणि काही वेळानं युनिफॉर्म हीटिंग चालू होतं, त्याला आपण स्टेडी स्टेट हीटिंग म्हणतो. ओके. ॲट स्टेडी स्टेट द इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट. इनपुट इलेक्ट्रिकल इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट. बघा, द रेडिएशन ऑफ हिटिंग एलिमेंट ॲट दिस स्टेज इज गिवन बाय स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ माहिती आहे तुम्हाला. एच इज इक्वल्स टू 5.72 के इंटू ई T1 डिवायडेड बाय 100⁴ मायनस T2 डिवायडेड बाय 100⁴ वॅट पर मीटर स्क्वेअर. हे झालं होतं का तुमचं? नाही. बघा, याच्यात T1 म्हणजे काय रे, टेम्परेचर ऑफ सोर्स इन केल्विन. T2 म्हणजे काय रे, टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट इन केल्विन. के म्हणजे काय, रेडिएशन इफिशियन्सी किंवा रेडिएशन कॉन्स्टंट म्हणून त्याला, ज्याची व्हॅल्यू 0.5 टू 0.8 एवढी असते. ई म्हणजे इमिसिव्हिटी, ही जनरली 0.9 आहे. ओके. तर हे स्टीफन्स कॉन्स्टंट पहिले एच काढून घ्यायचा, त्याच्यानंतर हे 2 फॉर्म्युल्यावर पुढं सॉल्व करायचं. तर बघा, पहिले लेट व्ही इज द अप्लाइड व्होल्टेज. व्ही काय रे, अप्लाइड व्होल्टेज, जे आपण इनपुट प्रोव्हाइड करणार ते व्होल्टेज. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ दॅट हिटिंग एलिमेंट. मग तुम्हाला माहिती आहे आर इज इक्वल्स टू काय असते, रो एल बाय. आर इज इक्वल्स टू काय असते, रो एल बाय. आणि ए काय असतं रे, ए म्हणजे पाय आर स्क्वेअर. ए म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर. मग आर म्हणजे काय, D/2. आर म्हणजे काय, आर म्हणजे D/2. पण आर स्क्वेअर म्हणजे काय रे, D²/4. 2चा स्क्वेअर 4 होतो ना. मग पाय हे D²/4 घेतलं, हे पाय जसं तसं घेतलं. आता ही एरियाची व्हॅल्यू इथं टाका, तर मग काय येईल, आर इज इक्वल्स टू रो एल बाय एरिया म्हणजे पाय D²/4. याला सिम्प्लिफाय केलं तर हे वर जाईल, 4 रो एल डिवायडेड बाय पाय D². इथपर्यंत आले. आता ही आली तुमची आरची व्हॅल्यू. पण तुम्हाला माहिती आहे पी इज इक्वल्स टू काय असतं रे, पी इज इक्वल्स टू I²R असते. म्हणजेच V²/R घेऊ शकतो आपण याला. I²Rला V²/R. ओके. यातलं IR जे आहे त्याला आपण काय करायचं, V घ्यायचं आहे. ओके. आणि त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर घेतलं तर हे होऊन जाईल. म्हणजे पी इज इक्वल्स टू V²/R, ओम्स लॉ. आता V² जसं तसं ठेवायचं. आरची जी व्हॅल्यू इथं आलेली ती इथं टाकायची. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे काय येईल, वर जाईल, पाय D² वर जाईल. म्हणजे V² पाय D² डिवायडेड बाय 4 रो एल. 4 रो एल म्हणजे काय, 4 रो एल. समजलं आहे काय, अवघड आहे त्याच्यात. ही कशाची व्हॅल्यू, पीची. मग आता काय करा, इकडं काय ठेवा, फक्त इकडं काय करा, एलला इकडं घ्या. तर इकडं काय येईल रे, एल येईल. त्याच्यानंतर D²ला खाली घ्या आणि हे पी जे हे इकडं घेऊन टाका. तर मग इथं काय येईल रे, एल डिवायडेड बाय D² इज इक्वल्स टू, इथं काय उरलं, पाय V². आता D² तर गेलं, पाय V². आणि इथं काय उरलं, 4 रो. आता हे पी इथं आलं आणि एल इकडं गेलं ना, एल वर गेलं. तर अशा पद्धतीने L/D² इज इक्वल्स टू पाय V² डिवायडेड बाय 4 रो पी हा फॉर्म्युला आला. इथं लक्षात. फॉर सर्क्युलर कंडक्टर डी म्हणजे काय रे, डायमीटर. ते डायमीटर जर आपण सरळ केलं तर काय येईल, पाय D येईल. आणि लेंथ काय येईल, एल येईल. मग पूर्ण एरिया काय येईल, हीट डिसिपेशनचा, पाय DL येईल. मग बघा, सरफेस एरिया S इज इक्वल्स टू पाय DL and heat dissipation given by H. तर टोटल हीट डिसिपेटेड इज इक्वल्स टू पाय DL इंटू H. पण काय तुम्हाला माहिती आहे, स्टेडी स्टेटसाठी काय असते, इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट. म्हणजे P इज इक्वल्स टू हीट आउटपुट काय, पाय DL इंटू H. मग पीची व्हॅल्यू ही टाका, ही इथली आलेली. आणि हे जसं तसं ठेवा. तर इथं काय होईल रे, पाय पाय कटल, D² D कटल. हे एल इकडं खाली घेऊन या,
तर हे डी काटलेलं आहे, तर हे एल स्क्वेअर होऊन जाईल. इथं काय केलं त्यांनी, ठीक आहे, एक स्टेप वाढवली त्यांनी काय केलं आहे, ह्या ज्या टर्म्स आहेत ना, इथं डी स्क्वेअर बाय एल घेतलं, फक्त काय घेतलं, डी स्क्वेअर बाय एल, बाकी सगळ्या टर्म तिकडे घेतल्या. तर मग हे पाय इथं कटल. ओके, त्याच्यानंतर हे डी इथं कटन ह्या स्क्वेअरसोबत, हे एल इकडं आल्याच्या नंतर एल स्क्वेअर, मग इथं काय येईल, डी अपॉन एल स्क्वेअर. इथं उरल काय रे, 4 रो. ओके, आणि हे 4 रो इंटू एच, 4 रो एच, हे एल इकडं आलं, एल स्क्वेअर झालं, आणि हे व्ही स्क्वेअर जसं तसं. हे समजलं का, कोणाकोणाला समजलं आहे? ओके, टेस्टेड. तर हे इक्वेशन नंबर 2 आलं. इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 याच्यावरून तुम्ही सगळे लेंथ काढू शकता, डायमीटर काढू शकता, एच काढू शकता, पी काढू शकता. तर हे डेरिव्हेशन 4 मार्काला परीक्षेला विचारतात. ओके, आता समजा जर सर्क्युलेटिंग कंडक्टर नसेल तर मग कसं असेल, कंडक्टिंग स्ट्रीप असेल. काय असेल, कंडक्टिंग स्ट्रीप. मग कंडक्टिंग स्ट्रीप पी इज इक्वल्स टू परत व्ही स्क्वेअर बाय आर. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स. रो एल अपॉन एरिया. एरिया काय असेल रे, विड्थ इंटू लेंथ. ओके, विड्थ इंटू थिकनेस, हा एरिया असेल, क्रॉस सेक्शन एरिया. हा, तर आर इज इक्वल्स टू रो एल बाय याच्या जागेवर काय घ्यायचं तुम्हाला, विड्थ इंटू थिकनेस. मग ही व्हॅल्यू टाकली तर पी इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर बाय आरच्या जागेवर ही टाका, हे वर जाईल. तर पी इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर डब्ल्यू टी डिवायडेड बाय रो इंटू एल. मग याला काय करा, रो अपॉन हे इकडं आणा एल, आणि हे खाली घ्या डब्ल्यू टी इज इक्वल्स टू, हे जे आहे ना इकडे घ्या, म्हणजे एल अपॉन डब्ल्यू टी इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन रो इंटू पी, व्ही स्क्वेअर अपॉन रो इंटू पी. तर हे इक्वेशन नंबर परत याला एक नाव द्या फॉर कंडक्टिंग स्ट्रीपसाठी. आणि फॉर स्टेडी स्टेट इनपुट व्होल्टेज इनपुट पॉवर इज इक्वल्स टू काय रे, हीट डिसिपेटेड. इनपुट पॉवर पी इज इक्वल्स टू, मग हीट डिसिपेटेड काय रे, तर हे काय असेल, 2WL असेल. ओके, 2WL. तर WL इन पलीकडल्या साईडचं WL आणि लेंथ, तर काय असेल 2WL इंटू एच. मग पी इज इक्वल्स टू काय रे, ही व्हॅल्यू पीची ही इंटू हे 2WL. तर यातलं काय होणार आहे, WW कॅन्सल होईल, एल इकडं आल्याच्या नंतर एल स्क्वेअर होईल, टी डिवायडेड बाय एल स्क्वेअर घेतलं तर इज इक्वल्स टू इकडं काय उरलं, 2 उरलं, इकडं काय उरलं, 2 उरलं, हे एच जसं तसं उरलं. हे रो खाली होतं, इकडं आल्यावर वर गेलं, आणि व्ही स्क्वेअर वर होतं ते इकडं आल्यावर खाली गेलं. इक्वेशन नंबर 2 दिलं. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन कॅल्क्युलेट लेंथ, विड्थ, क्रॉस सेक्शनल एरिया, पॉवर, रेजिस्टन्स, सगळं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हे कॅल्क्युलेट करणं म्हणजेच डिझाईन करणं. याच्यात नवीन असं काही नाही. समजलं, कोणाकोणाला समजलं, सो राईट डाऊन. बघा, रेजिस्टन्स ओव्हन काय एक रेजिस्टिव्ह भट्टी आहे, एम्प्लॉईंग निकेल क्रोमियम, ओके, नायक्रोम वायर, आणि हिटेड फ्रॉम व्होल्टेज लेवल किती आहे, 220 व्होल्ट, सिंगल फेज सप्लाय अँड रेटेड ॲट 60 किलोवॅट. ओके, 16,000 वॅट. इफ टेम्परेचर ऑफ एलिमेंट इज टू बी लिमिटेड, टेम्परेचर T1 किती रे, 1170, and average temperature of charge is 500. Find the diameter and length of wire, radiating efficiency K and K, radiation efficiency K is equals to 0.57, emissivity 0.9, and specific resistance of nichrome 1.09 into 10 to the power 6 ओहम मीटर. एवढं दिलेलं आहे, येतं लक्षात. आता दिलेलं आहे तर याच्यावरून गिवन टाका, व्ही टाका, पी टाका, हे किलोवॅटमध्ये करा, हे T1 कशामध्ये, डिग्री सेल्सिअस, त्याला केल्विनमध्ये करा. केल्विनमध्ये करण्यासाठी 273 ॲड करावं लागतं, हे केल्विनमध्ये आलं, दुसरं केल्विनमध्ये घ्या. मग के इज इक्वल्स टू 0.57, ई इज इक्वल्स टू 0.9, हे आलेले गिवन आहेत. मग याची स्टीफन्स लॉ, ओके, स्टीफन्स लॉचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. एच इज इक्वल्स टू 5.72 इंटू
के इंटू ई T1 डिवायडेड बाय 100⁴ मायनस T2 डिवायडेड बाय 100⁴. ओके, जर 10 टू द पॉवर बाहेर घेतला तर स्क्वेअर घेता येतो आपल्याला, पण तसं करू नका, हेच फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्या किमती टाका, सॉल्व करा, तर हे येईल आन्सर तुमचं. ओके, ब्रॅकेट व्यवस्थित घ्यायला विसरू नका, ब्रॅकेटमुळे चुका होतात बऱ्याच वेळेस. मग आता हेच आली, पण L डिवायडेड बाय D स्क्वेअर करून घ्या, पाय V² डिवायडेड बाय 4 रो पी, किमती टाका, ते येईल 2.17966 इंटू 10 टू द पॉवर -6. आता तुम्हाला माहिती आहे फॉर स्टेडी स्टेटसाठी काय असतं, हीट डिसिपेटेड इज इक्वल्स टू इलेक्ट्रिकल इनपुट, मग पाय DLH इज इक्वल्स टू P, मग DL इज इक्वल्स टू काय P डिवायडेड बाय पाय H, मग किमती टाका, हे येईल 0.0436. मग L इज इक्वल्स टू काय रे, हे D खाली घ्या, L इज इक्वल्स टू D खाली घ्या, मग L इज इक्वल्स टू हे हा फॉर्म्युला, मग हा फॉर्म्युला काय करायचा याच्यात पुट करायचा, तर 0.0436 D आणि इंटू हे Lच्या जागेवर टाकायचं आपल्याला, तर हे काय येईल जसं तसं, आणि D³ पण हे काय आलेलं आहे रे, 2.17966 इंटू 10 टू द पॉवर -6 आलेलं आहे. ओके, याला सिम्प्लिफाय करा, ही टर्म खाली घ्या, D³ इकडे घ्या, म्हणजे D³ इज इक्वल्स टू 0.0436 डिवायडेड बाय ही आलेली टर्म, मग D³ इज इक्वल्स टू हे. ओके, पण हे क्यूबमध्ये क्यूब रूट घ्या, तर डीची व्हॅल्यू आली 27.14 मीटर, येतं लक्षात. आता हीच व्हॅल्यू इथं पुट करा डीच्या जाग्यावर, तर काय येईल रे, 0.0436 डिवायडेड बाय 27.14. याला सिम्प्लिफाय केलं तर एक किती येईल, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर, म्हणजेच 1.6 मिलीमीटर. तर ही आली लेंथ. आता याच्यामध्ये थोडं टेक्निकल पॉईंट जर बघितलं थोडं वेगळं वाटतंय. लेंथ किती रे, 1.6 mm लेंथ एवढी, आणि डायमीटर केवढं, 27.14 मीटर. डायमीटर मोठं आणि लेंथ छोटी, तर हे टेक्निकली रॉंग वाटतंय, पण कन्सेप्च्युअली करेक्ट आहे. येते लक्षात, समजलं आहे कोणाकोणाला समजलं, काही अडचण. हे पाय L/D म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे, हे पाय DL इज इक्वल्स टू हे, तर मग आता L काय असेल रे, डिवायडेड बाय D येईल. ही जी आहे Lची व्हॅल्यू ही तर प्लेस केली Lच्या जागेवर, मग Lला पुसलं तर ही व्हॅल्यू येईल, हे जसं तसं येईल D इंटू D³. ओके, हे थोडं समजणं गरजेचं आहे तुम्हाला, आणि नंतर हे याला सिम्प्लिफाय करायचं आहे. जमेल ना या टाईपचे प्रॉब्लेम, तर प्रॉब्लेम नंबर 2.2.6 आणि 2.2.4 तुम्ही होमवर्कला करायचे, 2 न्यूमरिकल तुम्ही होमवर्कला करायचे. येतं लक्षात, सो राईट डाऊन. बघा गिवन काय काय दिलं रे, P इज इक्वल्स टू 50 किलोवॅट म्हणजे किती, 50,000 वॅट. V इज इक्वल्स टू V किती दिलं आहे, 440 व्होल्ट. रेजिस्टन्स ओव्हन इज टू बी प्रोव्हाइडेड निकेल क्रोमियम स्ट्रीप. थिकनेस T दिले किती, 0.3 mm म्हणजे किती, 3 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर. फॉर अ 3 स्टार कनेक्टेड heating element if the temperature of wire is to be T1 is equals to 1500 डिग्री सेल्सियस इज इक्वल्स टू 1500 प्लस 273 किती आलं बघा, T2 इज इक्वल्स टू 1000 इज इक्वल्स टू किती, 1000 प्लस 273, तर हे आलं 1273 डिग्री केल्विन. हे किती आलं, 1773 डिग्री केल्विन. ओके, कॅल्क्युलेट सुटेबल विड्थ काय काढायचं आहे, W इज इक्वल्स टू वॉट. काय काय फाइंड आउट करायचं आहे, W इज इक्वल्स टू वॉट ऑफ स्ट्रीप टेकन इमिसिव्हिटी E दिलं आहे, E इज इक्वल्स टू 0.91. रॅडिएशन एफिशियन्सी K इज इक्वल्स टू किती दिलं आहे, 0.6 दिलं आहे, आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ निकेल क्रोमियम 1.016 इंटू 10 टू द पॉवर -6. ओके, व्हॉट वुड बी द टेम्परेचर
परत काय म्हणलं त्यांनी, टी पण काढायचं आहे, वेन चार्जेस T1 सुद्धा काढायचं आहे ॲट T2 इज इक्वल्स टू 20 डिग्री सेल्सिअसनी कोल्ड होईल, ते 20 डिग्री सेल्सिअसनी लेस होईल. तर त्यावेळेस म्हणजे नेक्स्ट सिच्युएशनसुद्धा आहे. तर सगळ्यात पहिले काय करा, एच काढून घ्या. एच इज इक्वल्स टू काय रे, 5.72 इंटू के इंटू ई T1 डिवायडेड बाय 100 रेस टू पॉवर 4 मायनस T2 डिवायडेड बाय 100 रेस टू पॉवर 4. ओके, तर किंमत टाका 5.72 इंटू केची व्हॅल्यू किती रे, 0.6 इंटू ई 0.91. T1ची व्हॅल्यू किती रे, 1773 भागिले 100 रेस टू पॉवर 4 मायनस 1273 भागिले 100 रेस टू पॉवर 4. करा सिम्प्लिफिकेशन. सो आन्सर इज सांगा 2266.02.97 वॅट पर मीटर स्क्वेअर. चला आता एचची व्हॅल्यू आली. ओके, तर मग तुम्हाला परत एक फॉर्म्युला माहिती आहे काय, एल डिवायडेड बाय डी स्क्वेअर. नाही, आता इथं विड्थ आणि हे काढायचं आहे म्हणजे दुसऱ्या सेशनचा याचा प्रॉब्लेम आहे. तर एल डिवायडेड बाय ओमेगा टी इज इक्वल्स टू काय, व्ही स्क्वेअर रो पी. व्ही स्क्वेअर रो पी. मग व्ही स्क्वेअरची किंमत किती रे, 440चा स्क्वेअर डिवायडेड बाय रो काय किती, 1.016 इंटू 10 टू द पॉवर -6 इंटू पी किती रे, 50,000. चला करा. नाही याच्यासाठी नाही ना, पाय कटतं ना याच्यासाठी. बघा बरं किती येते. हां, हे स्टार कनेक्शन आहे पहा, फॉर स्टार कनेक्शन. ओके, इथं तुम्ही एकच मिनटं लक्ष द्या. स्टार कनेक्शन व्ही पी एच कष्ट काय रे, VL बाय √3. तर आपल्याला पर फेज घ्यायचं ना, कारण प्रत्येक फेजची स्ट्रीप वेगळी काढावं लागेल ना आपल्याला. आपण कंबाईन नाही काढू शकत. सिंगल फेज असेल तर ओके, पण इथं पर फेज घ्यायचं आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला, VL बाय √3 घ्यावं लागेल. म्हणजे किती, 440 भागिले √3. ते किती, 254 पॉईंट काहीतरी येतं, ते 254.03 व्होल्ट. ही व्हॅल्यू इथं टाका, 254.03 चा स्क्वेअर. चला करा सिम्प्लिफाय. आणि तसंच पॉवर जे आहे, पॉवर बी काय करायचं आहे, पॉवर पी इज इक्वल्स टू 50,000. ओके, डिवायडेड बाय 3 करा. 3 फेजसाठी किती येईल रे, 16.66 इंटू 10 टू द पॉवर 3 म्हणजे 16.66 किलोवॅट. म्हणजे 16.66 इंटू 10 टू द पॉवर 3. आता ही व्हॅल्यू इथं पुट करा. आता सिम्प्लिफाय करा. करा बरं पटकन. किती चुकलं बेटा, व्यवस्थित कर. हे 10 टू द पॉवर -6 आहे का प्लस आहे रे, प्लस आहे. इथं आपलं चुकलं होतं. ओके, पुस्तकामध्ये प्लस दिलेलं आहे, आपण इथं मायनस घेतलं आहे चुकून. तर हे किती येईल, 1.1433 इंटू 10 टू द पॉवर -9. एकदा कॅल्क्युलेट करून पहा, कॅल्क्युलेट. बघा, एल आपण ओमेगा टीची व्हॅल्यू एवढी येते पहा. ओके, ही वेगळी व्हॅल्यू आहे. तर आता एल आपण ओमेगा इंटू टी होतं, तर टी इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आणा. टी मल्टिप्लिकेशनमध्ये आणलं की याची व्हॅल्यू बदलते. तर एल आपण ओमेगा काय आलं रे, एल आपण ओमेगा इज इक्वल्स टू काय, मग ओमेगा इज इक्वल्स टू काय रे, ओमेगा इज इक्वल्स टू, ओमेगा म्हणजे विड्थ, आपण विड्थ इज इक्वल्स टू
एल अपॉन 1.14 इंटू 10⁻⁹ हे इक्वेशन नंबर 1 नाव आपण बाजूला ठेवून देऊ. इथपर्यंत आले का? आता हीट डिसिपेशन तुम्हाला माहिती आहे, हीट डिसिपेशन इज इक्वल्स टू काय? पॉवर इनपुट. मग हीट डिसिपेशन काय असतंय? किंवा दुसरा फॉर्म्युला घेऊन टाका डायरेक्ट. दुसरा एक फॉर्म्युला आहे टी डिवायडेड बाय एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2ρh डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे पहा पुन्हा. तर याच्यासोबत सिम्प्लिफाय करा. तर एक काम करा, एलला इकडे घ्या, एल स्क्वेअरला, आणि बाकी सगळ्या टर्मला इकडे घ्या. म्हणजे काय? टी व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2ρh इज इक्वल्स टू एल स्क्वेअर. हे समजलं का? ह्या सगळ्या टर्म इकडे घेतल्या, बाकी सगळ्या इकडे घेतल्या. हे पहा, हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं, सो टी इंटू व्ही स्क्वेअर, आणि हे 2ρh हे डिव्हिजनमध्ये गेलं आणि हे इकडे गेलं. येतं लक्षात? मग आता एल स्क्वेअरची किंमत आपण काढू शकतो. एल स्क्वेअर इज इक्वल्स टू काय? टी व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2ρh. टी किती रे? 3 इंटू 10⁻⁴. व्ही किती रे? 254.03 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू रो किती रे? 1.016 इंटू 10⁻⁻ प्लस इंटू एच किती रे? 2,26,602. 2,26,602.97. तर इज इक्वल्स टू काय येईल हे? करा बरं. इथपर्यंत आले होते तुम्ही? ओके, इथपर्यंत आले होते. तर आता W/L/W ची व्हॅल्यू आली होती किती? 1.14 इंटू 10⁻⁻7 ही आली. याच्यावरून आपण W इज इक्वल्स टू काय लिहिलं? एल डिवायडेड बाय हे. ओके, एल डिवायडेड बाय हे. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं होतं. आता बघा, हीट डिसिपेटेड इज इक्वल्स टू पॉवर इनपुट. हीट डिसिपेटेड काय असतं रे? बरं ठीक आहे, हे सोडून द्या. एक दुसरा फॉर्म्युला आहे टी डिवायडेड बाय एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2ρh डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. तर मग याला काय करा? एल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये बनवा. एल स्क्वेअर इज इक्वल्स टू हे सगळ्या टर्म इकडे घ्या. एल स्क्वेअर इज इक्वल्स टू टी व्ही डिवायडेड बाय 2ρh. याला जर सिम्प्लिफाय केलं तर याच्या सगळ्या किमती टाकलं तर हे किती येईल? 4.2 इंटू 10⁻⁻11. मग त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर एल इज इक्वल्स टू हे येऊन जाईल. ही काय आली रे? लेंथ आली. ही काय आली? लेंथ 6.48 इंटू 10⁻⁻6 मीटर एवढी लेंथ आली. आता ही लेंथ कशात टाकायची? इथं टाकायची. तुम्हाला विड्थ येऊन जाईल. आता हे टेक्निकली करेक्ट वाटत नाही, पण कन्सेप्च्युअली हे आहे. ओके, कारण विड्थ किती? डायरेक्ट किलोमीटरमध्ये विड्थ आहे. स्ट्रिपची विड्थ डायरेक्ट किलोमीटरमध्ये आणि लेंथ किती आहे? मायक्रोमीटरमध्ये. पहा नाही, हे 10⁻⁻6 मध्ये मायक्रो असतं ना, मायक्रोमीटरमध्ये लेंथ आहे आणि विड्थ डायरेक्ट किलोमीटरमध्ये. ते टेक्निकली ते सोडून द्या, कन्सेप्च्युअली ओके. आता लेंथ आली आणि विड्थ आली. ओके, तर आता त्यांचं काय म्हणणं आहे की T1 काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं? T1 काढायचं. ज्यावेळेस T2 20 कमी होतं त्यावेळेस T1 काय होतं ते काढायचं आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे स्टीफन्स लॉचा. H इज इक्वल्स टू 5.72 K इंटू E. याच्यामध्ये सगळ्या किमती टाका आणि T1ची किंमत जसं तशी ठेवा. T2ची किंमत किती रे? 20 कमी होती, म्हणजे 1273च्या जागेवर 1253 येईल. ओके, तर मग आता याला काय करा? याला सिम्प्लिफाय करा. तर हे येईल एवढं आणि याला सिम्प्लिफाय केलं तर हे येईल एवढं. हे इकडं घ्या, हे मायनस येतं, इकडं प्लसमध्ये जाईल. इकडं काय येईल रे मग? T1 डिवायडेड बाय 100 रेस टू पॉवर 4. मग आता T1 रेस टू पॉवर 4 डिवायडेड बाय 100 रेस टू पॉवर 4 सेपरेट करून टाकलं आपण. मग T1 रेस टू पॉवर 4 इज इक्वल्स टू हे 100 रेस टू पॉवर 4 घेतलं
याच्यासोबत तर ही आली व्हॅल्यू T⁴ इज इक्वल्स टू 9.72 इंटू 10⁻12. ओके, मग त्याचा स्क्वेअर जर केला तर हे काय येईल 31 17 69 1.4 अशी मोठी टर्म झाली. त्याला परत स्क्वेअर रूट घ्या. मग T इज इक्वल्स टू 176569 केल्विन. हे कशामध्ये आलं? केल्विन. परत ते डिग्रीमध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल -270 घेऊन. याच्यात अवघड असं काही नाही, फक्त लेंदी आहे. सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप जर गेले ना, इट इज व्हेरी सिम्पल. ओके, आणि कॅल्क्युलेटर हँडल करायला शिका. कॅल्क्युलेटर हँडल करायला शिका. प्रॅक्टिस ACNमध्ये चांगली झालेली असली तर हेच तुम्हाला सोपं जाईल. ओके, सो राईट डाऊन दिस.